निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हा 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 काय अनुभव आला ताई? काल काय तिला मी बारामतीला गेले होते. हा हा ते औषध हे नाही का आणत आपण इड्याचं सामान हो 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 ते आणायला गेलते आणि बायकांना लुटण्यासाठी तसल्या निरंजने आणल्या ना छोट्या हा छोट्या. हा 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 ते आणायला गेलते आणि मी काय म्हणलं मिस्टरांना आपण पहिलं मठात जाऊ. हा पहिलं नाही का? मग पहिलं मठात गेलो. स्वामींना मी म्हणलं स्वामी मला उद्या व्यवसायाला यायचंय. हा सांगून आले. हम्म, दर्शन घेतलं सांगून आले आणि मग सकाळी मी 3ला उठले. म्हणजे 15 जानेवारी 3 वाजता उठले आणि सगळं आवरलं. स्वामींचं सगळं म्हणजे केलं. सारामृत पोथी लावलेली मी जवळजवळ. हा, हा. श्रावण महिना आहे ना, श्रावण महिना हो 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 तिथनं मी पोथी लावली त्यांची. हम्म, आणि सोमवार पण आहेत मला. हम्म, हम्म, हम्म. सोमवार म्हणजे कसे ते नाही का 16 सोमवार धरतात महादेवाचे. अरे बापरे, ते करताय? हो ते पण आहे आणि ही पण पोथी लावली. अरे वा, काही खात नाही काय नाही. हम्म, हम्म, मग काय झालं, मग मी माझी अशी इच्छा होती स्वामींना जायचं म्हणून. हम्म, तर सकाळी मग आवरलं सगळं, उरकलं पटपट सगळं झालं. दोघी जणी म्हणजे आमची एक चुलत सासू आणि एक चुलत जाव होती. आम्ही असं तिघी चाललो. 12 वाजले स्टॉपला गेलो. बस पकडली आणि माझ्या महत्वाचं ह्या गडबडीत ना माझ्याकडे पैसेच म्हणजे माझ्याकडे पैसे घ्यायचे विसरले. अरे 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 हा हा आणि मी कधी जातच नाही ना बसनी. स्वामींना मी कधीच बसने गेले नाही. ह्यांच्या बरोबरच जाते ना, मिस्टरांबरोबर. हा 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 पैसे मग त्या काय म्हणल्या, संगती होत्या त्या म्हणल्या अगं एवढे पैसे लागणार आहेत का तुला? आम्ही आहे चल. हा त्यांचे पैसे देऊया ना म्हणलं घरी आल्यावर. हो 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 आणि मग गेलो आम्ही. तिथं स्टँडला उतरलो आणि मग रिक्षा करू. रिक्षावाला म्हणला 20 रुपये तिघी म्हणजे नाही का एकाला 20 रुपये असं. हा, हा, हा. तर त्यातली एक बाई म्हणली नको रिक्षा करायला. ताई माझे पायी भाजले सुद्धा नाही. ते स्वामींचं नामस्मरण करत गेले. डांबरी अख्खी इथून तिथून बापरे. तसंच गेले. त्या उन्हातच गेले. हो 1 वाजला त्यांच्या दरबारात जायला. अरे बापरे. तसेच गेले. मग मी बिना चप्पल घालत नाही ना सोमवारची. हो हो तशीच गेले. बापरे. काही नाही स्वामींचं नामस्मरण करत करत गेलो. मठात गेलो की बसलो. अय्या. मग स्वामींना ओवसलं सगळं छान पाहिलं त्यांना. आणि मग 2-3 बायका होत्या त्यांना पण हळदी कुंकू ही सगळं झालं. हम्म. आणि मग पलीकडेच महादेवाचं मंदिर आहे. मग तिथं गेलो म्हणजे शेजारीच आहे. अरे वा हा 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 मग तिथं गेलो आणि काय झालं तिथं ओवसलं आणि आम्ही बाकडावरती येऊन बसलो. सगळं झाल्यानंतर बसलो बाकडावर. हो. तर काय झालं, माझ्या छोट्या मुलाचा फोन आला. मम्मी तू कधी येणार आहे? मी म्हणलं मला वेळ लागेल यायला. की मग तो फोन मी बॅगेत ठेवायचा का नाही, हो. मी बाकड्यावर ठेवला फोन. अरे हा हा आणि एक माणूस आला हो, साधा सिंपल माणूस होता. गरीब होता लय गरीब होता आणि असं विचित्र म्हणजे असं कपडे बिपडे व्यवस्थित साधारण एकदम. हा आणि मला म्हणला बरं का, आम्ही 3 जणी होतो पण तो माझ्या पुढे उभा राहिला. हा आणि मला कसं म्हणला, होय हो ताई श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये जेवण कधी असतो? मी म्हणलं दर गुरुवारी असतो. मी त्यांना म्हणलं हा आता नसतं म्हणलं, दर गुरुवारचा असता अहो. हा ते काय म्हणले, अहो मला लई भूक लागली आता मी काय खाऊ? अरे बरं बापरे. का? आता मला एक मनात वाटलं की माझ्याकडे तर काही पैसे नाही ती त्यांना देण्यासाठी. अरे काय करायचं? आणि मग मी काय बोलले नाही. मग ते गेले, थोडेसे दूर गेले. मग माझ्या लक्षात आलं माझ्याकडे माझ्या सासूबाईने नैवेद्य दिलते ना, भरपूर दिलते. 25 एक होते. अच्छा अच्छा हा हो डब्यामध्ये. आणि मग मी त्यांना पुन्हा आवाज दिला. म्हणलं ओ दादा या इकडं. आले तर बरं का ते. आज मी म्हटलं माझ्याकडे ना नैवेद्य आहेत. आता देव काय खाणार आहे का? तुम्ही खाणारच जावं. देवाला काय आपल्या म्हणजे मानतो आपण. बरोबर आहे बरोबर आहे. स्वामींना तर दिलाय मी नैवेद्य. आता आमच्या घरचे ग्रामदैवत हे राहिले होते ना. हो हो म्हणलं हे देऊ का तुम्हाला? हो चालेल द्या म्हणले. आई ग. दिले वर का ताई. आणि शेजारी कीर्तिकर गाडी होती.
फिरता गाडी. आणि तो माणूस बघत होता, म्हणजे आम्ही बोलतोय किंवा आम्ही त्याला हा देतोय. हा हा हा. त्या माणसाने 10 रुपये त्याला दिले बरं का हो. अरे हा म्हणलं, तुम्हाला पाणी, ह्याचे 10 रुपयाचं पाणी प्या आणि ह्या तहान दिल्यानं खा. तो हा माणूस म्हणला बरं का, सुशिक्षित होता. त्याची फॅमिली घेऊन आला असं तिथं मंदिरापाशी गाडी हा लावली. हा हा. आणि अहो रिक्षा आली. मी काय म्हणलं, आता आपण रिक्षाने जाऊया, जाऊ द्या पैसे. हा. आता झाले की स्वामींना म्हणजे अनवाणी हे करून झालंय ना हो. बरोबर. हो, रिक्षावाला आला, चला चला म्हणला पटकन. आणि ताई माझा मोबाईल मी तिथंच विसरले त्या माणसाच्या गोंधळात. आई गो. कुठं विसरले नाही, हा. त्या वाकड्यावरतीच विसरले हो. अरे अरे. मोबाईल म्हणजे किती हो महत्वाचं, सर्वस्व त्याचं आहे. हो. आणि मला तर आहे ना, दिवस उगवला, मी लवकर उठते ना, दिवस उगवल्यापासून सगळं स्वामींचंच आहे, मी दुसरं काय सुद्धा करत नाही. आणि माझे लेकरं शाळेत जातात ना, 7ला जातात सकाळची आणि 9ला येतात संध्याकाळी. बापरे. हा. हो, मग कोण आहे हो पाहिला फोन. कोणीच नाही. बरोबर. हो, त्यांचं नावस्मरण लावायचं, भजन लावायचं, स्वामींची गाणी लावायची, सगळं सगळं स्वामींचंच. हा हा. मी तुमचे ऐकते, तुमचा आवाज तर मला इतका आवडतो, खूप आवडतो, लय छान आवाज दिलाय स्वामींनी खरंच. स्वामींची कृपा. खरंय. खरंच खूप आवडतं. आणि तुमचे हिरीव ऐकते, अजून एक जण आहे त्यांचं पण हिरीव ऐकते असं. हा हा हा. आता दिवस ते मोबाईल मध्ये त्यातच वापरते व. अरे हा. मी बसले तिथं आणि तिथं मग बसल्यानंतर आम्ही रिक्षा आली, स्टँडवर उतरवलं, लगेच गाडी लागली, आम्ही बसमध्ये बसलो. हा हा. बसमध्ये बसल्यानंतर मग दुसऱ्या स्टॉपला बस आली, म्हणजे स्टँड पासून हालून दुसऱ्या सातव चौक म्हणून आहे तिथे आली बस. आणि नंतर मी पाहिलं बॅगेत तर पर्स नाही, मोबाईल नाहीये. अगो बाई, मी म्हणलं अहो माझा मोबाईल कुठे राहिला. बरोबर आलत्या जाऊबाई, त्यांना म्हणलं फोन तर करावं म्हटलं. मग फोन केला तुम्ही आणि त्या काय म्हणल्या की अहो मोबाईल विसरलाय. मग तो माणूस ज्याने 10 रुपये दिले होते का नाही, त्या माणसाने मोबाईल घेतला बरं का. अरे बापरे. हा. तो काय म्हणला, काळजी काय करू नका, तुमचा मोबाईल माझ्याकडे आहे, तुम्ही या आणि घेऊन जा, मला पण जायचंय, माझ्या फॅमिलीचं झालंय ना सगळं. काय मग खूप बरं वाटलं ना मोबाईल. हो मग बघा, कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामी येतात. काही अर्धा तासाने मोबाईल भेटला हो मला. बापरे, तोपर्यंत किती टेन्शन मध्ये असाल. आणि स्वामींचं नाव, स्वामी तुम्ही मला मोबाईल दिला तर घेईन, नाही दिला तर मग नाही का हो, म्हणजे त्यांच्यावरच मी. मग आम्ही उतरलो ताई तिथनं स्टॉपला, सातव चौकामध्ये उतरलो. आणि मग 20 रुपये दिले आमच्या सासूबाईंनी, चुलत सासूबाई होत्या. आता 20 रुपये म्हणजे जा म्हणून रिक्षाने ना. मी त्या रिक्षावाल्याला विचारलं, दादा मला स्वामी केंद्रात जायचंय हो म्हटलं, करतान का हो. तो म्हणला 80 रुपये घ्यावा लागतील आणि माझी गाडी सीटावरची. अरे बापरे. पण अहो ताई, माझ्याकडे तर 20 रुपये आहेत, 80 रुपये पण नाही द्यायला. नाहीत ना माझ्याकडे पैसे द्यायला. पाय पण लय भाजायला लागले, घाबरी तापली होती ना. स्वामी देवा मी तुमच्यापर्यंत कशी यायची, स्वामी देवा मी तुमच्यापर्यंत कशी यायची. रिक्षाला तर काय नाही बोलला ना. मला पण लाज वाटायला लागली. महागायची म्हणजे नाही का, महागायचं त्यांना त्यात, त्यांना पैसे कसं काय मागायचे 80 रुपये, लाज वाटली हो. आणि मग म्हटलं आता अवघडच झालं, स्वामी देवा मी तुमच्यापर्यंत कशी यायची, खूप दूर आहेत, भरपूर लांब आहे तिथनं, आता कशी जायची हो ताई. मग भरपूर गाड्या यायच्या जायच्या बरं का. एक गाडी आली बरं का, एक दादा आले. मग मीच केला त्यांना, म्हणलं दादा सोडता का हो स्वामी केंद्रात. कुठे जायचंय तुम्हाला, मला नाही माहिती म्हणलं स्वामी केंद्र. हो, तो म्हणजे बरं का. मी म्हणलं हो मला माहिती आहे, तुम्ही मला सोडता का हो, माझ्या पायाचं नाही आणि माझा मोबाईल राहिलाय हो महत्वाचा तिथं विसरून. मग तो म्हणला, दादा म्हणले बसा बरं का. बसले त्याच्या टू व्हीलर वरती आणि मग आलं थोड्या दूरमध्ये, मला काही तर आहे. आणि मग तिथं गेलो मग मोबाईल घेतला. मी म्हणलं काका धन्यवाद, स्वामी कृपा झाली म्हणलं, माझ्या नाहीत बोलायला तुमच्या सांगते नाही का हो, कृपा झाली हो म्हणलं, स्वामीच्याच कृपात तुम्ही आले मला मोबाईल दिला. खरंय. आणि मग ते माणूस ज्यांनी मला आणलं ना, त्या दादांना काय म्हणलं, तुम्हाला तुमच्या कामाला जायचं असलं तर जा, मला मोबाईल भेटला नाही. बरोबर, माझ्या जीवाला असं समाधान वाटलं ना, म्हणजे मला मोबाईल भेटलाय ना, तुम्ही जा, मी जाते माझ्या पद्धतीने. म्हणले अहो नाही आणि मी तुम्हाला सोडवतो की अहो म्हणलं, नाही बापरे.
ताई त्यांनी मला पुन्हा गाडीवर बसवलं आणि पुन्हा स्टॉपला सोडला हो. बापरे. आता मग मी त्यांना म्हणलं स्वामी कृपा झाली हो तुमच्यावरती. माझ्याकडे काही नाही द्यायला, काही 20 रुपये आहेत. हा बरं का हो. म्हणलं हे 20 रुपये आहेत हे घ्या. नाही अहो म्हणले तुमच्या पायात चप्पल नाही, तुम्ही गेला, तुम्ही केंद्रात आला, जाऊ द्या हो. नाही नको मला 20 रुपये नको, काय नको. आणि मग गेले ते. पण मला दया असं म्हणायचे, आपली जरी वस्तू हरवली किंवा काय झाली, सापडणं किंवा हे करणं, सगळी स्वामी कृपा. काळजी घेतात स्वामी सगळ्या गोष्टीची. हो याव, खरंच घेतात. काळजी घेतात. त्यांना तर आणायला जातात ना आमचे मिस्टर, 8ला जातात घरनं, अंधारात जायचं बघा मोठी गाडी घेऊन. आणि मग मी येईपर्यंत त्यांची एवढी मोठी वही केली, येईपर्यंत त्यांचे नामस्मरण फक्त श्री स्वामी समर्थ लिहित राहते. अरे बापरे. बघा हो लिहित राहते बरं का ताई. स्वयंपाक आवडते, भाजी मांडलेली असली तरी सोप्या बसून ती सगळं लिहित असते किंवा सारखं त्यांचंच नामस्मरण मोबाईल बंदच. खूप छान, खूप छान ताई. स्वामी देवा माझ्या लेकरांबरोबर जा, स्वामी देवा माझ्या बरोबर चला, स्वामी देवा मी भाजी आणायला चालली माझ्या बरोबर चला, स्वामी देवा मी इकडे चालली माझ्या बरोबर चला. सतत म्हणत असते. इतकं स्वामीमेव घर झाले ना. खरंच तुमच्या संग बोलून एक मनाला छान वाटलं ना, लय छान वाटलं खरंच मला. तुम्ही पण खूप छान सांगितलं, तुमचा पण आवाज छान आहे, किती गोड बोलताय तुम्ही, सगळं व्यवस्थित. हो याव नाही का हो. पण ना मला असं सांगायचंय, इतकं स्वामीमेव खरंच आहे अहो, खरंच स्वामी देव छान. मी तर 108 दिवसाचं पारायण आहे. आणि ताई महत्वाचं, मी पाणी सुद्धा पित नाही हो. जसं स्वामींना तीर्थ बनवीन तेव्हाच मी पाणी पिते. बापरे. रोज? दररोजचं ताई. मला 10 वाजले 11 वाजले तरी मी त्यांचं झाल्याशिवाय मी काहीच घेत नाही. पहिलं उठते आणि तुळशीची पूजा करते, दिवा लावते तुळशीला, आणि नंतर बाकीची कामं करते. लेकरं जातात, मग बाकीचं झाल्यानंतर 9ला मग वाचायला बसावं लागतं. मग 1 तास लागतो ना. बरोबर. हो 9 ते 10 पर्यंत होतं. तेवढ्या वेळात मग 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा, 11 वेळा जपमाळ करायची. मग त्यांचं तीर्थ घ्यायचं, मिस्टरांना द्यायचं, पोरांना द्यायचं. मग ते तीर्थ घेतलं, मग झालं का ते सगळं, मग जेवण करते किंवा मग काय. खूप छान ताई तुमचे. आणि मिस्टर बरं का हो, त्यांना काम असतं. मी म्हणलं ना तुम्हाला काम यावं, तुम्ही असं करता काय नाही. इतकं बळ आहे ना मला, स्वामी लय बळ देतात. ह्यो का असं म्हणतात मला. बघा किती छान शेअर करते ताई. चालतंय की ताई, चालतंय यावं. श्री स्वामी समर्थ ताई. हो. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.